जय जिजाऊ। आजच्या व्हिडिओमध्ये मी शिवून दाखवणार आहे सिंगलेट इनर, जी आपण कोणत्याही कुर्ती किंवा कोणत्याही ड्रेसमध्ये घालू शकतो। इथे आता मी 4 फोल्ड कपडा घेतला आहे, कारण मला 2 इनर जे आहेत ते एकत्रच कट करायचे आहेत। तर त्यासाठी जी घडीची बाजू आहे, फोल्ड बाजू आहे, ती मी माझ्या बाजूला ठेवलेली आहे। इथे आता इनरची उंची जी आहे ती 24 इंच आहे आणि आता माझी जी घडीची बाजू आहे ती 21 इंच। तर वर 4 इंच जे आहे ते स्ट्रिपसाठी सोडून खाली मी अशा प्रकारे उंची मोजणार आहे। पूर्ण उंचीची मार्किंग केल्यानंतर वरच्या बाजूला आडवी आपल्याला शोल्डरची मार्किंग करायची आहे 6.5 इंचाची। ही 6.5 इंचाची मार्किंग झाल्यानंतर आर्म होलची 6.5 इंचाची मार्किंग करणार आहे। तर इथे वर 4 इंच सोडून खाली 2.5 इंच अशा प्रकारे 6.5ची मार्किंग करून लाईन आखणार आहे। त्याच लाईनवर आता चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर इथं चेस्ट जे आहे ते 36 आहे, त्याचा चौथा भाग 9 अधिक मार्जिन 1 इंच अशा प्रकारे 10 इंचाची मार्किंग केलेली आहे। तर आता वेस्टची मार्किंग करायची आहे। त्यासाठी पहिल्यांदा पूर्ण उंचीवर 14 इंचाची मार्किंग करून तिथून आडवी वेस्टची आपल्याला मार्किंग करायची आहे। तर वेस्ट इथे 32 आहे, 32चा चौथा भाग 8 अधिक 1 अशा प्रकारे 9 इंचाची मार्किंग मी केलेली आहे। वेस्टची मार्किंग झाल्यानंतर हिपची मार्किंग केलेली आहे। हिप 40 इंच आहे, त्याचा चौथा भाग 10 अधिक 1 11 इंचाची अशी मार्किंग केली आहे। आता नेकची मार्किंग करायची आहे। तर इथे मी 2 इंच घेतले, तुम्ही 1 इंच सुद्धा घेऊ शकता आणि ही मार्किंग आर्म होलच्या मार्किंगला जोडून घ्यायची आहे। ह्यानंतर आर्म होलवर 1.5 इंचाची मार्किंग करून कर्व शेप द्यायचा आहे आणि मार्किंग प्रमाणे सर्व आपल्याला कट करायचं आहे। इथे आता 2 इनर स्लिप मी एकत्र कट करून दाखवले आहेत। एक जर स्लिप कट करायची असेल तर ते कशा प्रकारे असेल ते मी आता दाखवते। इथे आता टोटल 4 पार्ट रेडी झालेले आहेत। त्यातले 2 पार्ट मी बाजूला काढत आहे, ज्यातून एक स्लिप बनेल आणि आता इथेही एक स्लिप। जर तुम्हाला एक स्लिप बनवायची असेल तर अशा प्रकारे तुमचे 2 पार्ट निघाले पाहिजेत। समजा फोल्ड असेल तर ही ओपन बाजूमध्ये आपल्याला 4 असे दिसले पाहिजेत। जो आपला गळा आहे नेक, त्याला आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे, पाइपिंग करायची आहे। त्यासाठी आपल्याला क्रॉस पट्टी कट करायची असते। तर इथे 13 इंच येतं, तर 13 इंचाची अशी क्रॉस पट्टी मी तयार केलेली आहे आणि ह्याला आता मी पाइपिंग करून घेणार आहे। व्हिडिओमध्ये जर एखादा भाग तुम्हाला कळाला नाही तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, मी त्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती देईन। नेकला पाइपिंग करताना फिनिशिंग आली पाहिजे। आता इथे आपण आतल्या बाजूने अशा प्रकारे ही पट्टी लावत आहोत आणि त्याला फोल्ड करून बरोबर शिलाई त्या शिलाईवरच आली पाहिजे। तर इथे गळ्याच्या दोन्हीही भागांना पाइपिंग झालेली आहे। ह्यानंतर आता आपल्याला स्ट्रिप्स तयार करायचे आणि जो आर्म होल आहे तिथे सुद्धा आपल्याला क्रॉस पट्टी लावायची। तर हे आपण एकत्रच करणार आहोत। तर इथे आता हा जो भाग वर 4 इंचाचा आणि 6 इंचाचा आर्म होल अशा प्रकारे 10 आणि 10 20 इंच। तर 20 इंचाच्या 2 क्रॉस पट्ट्या आपल्याला आता इथे कट करायच्या आहेत। तुमच्याकडे क्रॉस पट्टीसाठी मोठा कपडा जर अवेलेबल नसेल तर तुम्ही छोटे छोटे तुकडे एकत्र करून सुद्धा क्रॉस पट्टी बनवू शकता। कोणतंही शिवणकाम करताना जर तुम्हाला ते येत नसेल तर त्याचा व्हिडिओ असेल तर तो कमीत कमी 3 ते 4 वेळा व्यवस्थित पाहून मगच कपडा कट करा, जेणेकरून कमीत कमी चुका होतील। दाखवल्याप्रमाणे क्रॉस पट्टी आर्म होलला जोडून घ्यायची आहे।
अशा प्रकारे क्रॉसपट्टी लावून झाल्यानंतर वरचं आपल्याला जी स्ट्रीप आहे ती मोजून घ्यायची आहे की ती बरोबर आहे की कमी जास्त तर नाही ना. जर व्यवस्थित नसेल तर ते पहिलं व्यवस्थित करून घ्यायचं. त्यानंतर खालची बॉटम जो आहे त्या बॉटमला फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्हीसुद्धा. आणि त्यानंतर दोनही जे पार्ट आहेत स्लीपचे ते एकत्र जोडून घ्यायचे आहेत. सखींनो, आपली ही स्लीप आता रेडी झालेली आहे पूर्णपणे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओमध्ये काही तुम्हाला समजत नसेल तर कमेंट करा. मी त्याचे सोल्युशन काही असेल तर नक्की सांगेल. किंवा तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तर तुम्हीसुद्धा त्यासाठीसुद्धा कमेंट करू शकता. तर चला भेटूया पुन्हा नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.